रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? कोल्हापूरच्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात जे काही घडलं त्याने खाकी वर्दीच्या प्रतिमेला पुन्हा एकदा काळिमा फासलाय. एका साध्या चौकशी अर्जाचं भांडवल करून गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क 7 लाखांची मागणी केली जाते आणि 4 लाखांवरती तडजोड होते. ही कसली रक्षकगिरी? गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार अर्ज आला होता. त्याची चौकशी करून त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मखदूम यांच्यासाठी हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे. अशा प्रकारची तक्रार आता संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल न करण्यासाठी पोलीस शिपाई एजाज शेख यांनी प्रभारी अधिकारी यांचे नाव सांगून त्यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 7 लाखांची मागणी केली होती. तडजोडीने 4 लाख रुपये 2 दिवसात देण्याचं ठरलं सुद्धा होतं. तत्पूर्वी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल झाला होता. हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे आणि पोलीस शिपाई एजाज शेख ही नावं तर फक्त प्यादी आहेत. पण या खेळामागचा असली चेहरा कोण? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळं तर विणलं, गुन्हाही दाखल झाला, पण प्रश्न उरतोच की पण या खेळामागचा असली चेहरा कोण? गोकुळ शिरगाव येथे कार्यरत असणारी महिला अधिकारी गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वात सुसज्ज असणाऱ्या एका पोलीस स्टेशनला कार्यरत होती. या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये पैसे दिल्याखेरीज कामाची हालचाल पुढं होत नाही अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये चालायची. यानंतर आता अनेकांनी लक्ष्मी दर्शनाला चटावलेल्यांना काय करायचं कळेना झालंय असं म्हणत इच्छा नसताना सुद्धा या अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव लक्ष्मी दर्शन घडवल्याची चर्चा सुरू होती. या क्षेत्रातील लॉजिंग व्यावसायिकांना 3,000 ऐवजी 5,000ची भाववाढ याच अधिकाऱ्यांच्या काळात झाली होती. त्यामुळे व्यावसायिक देखील या अधिकाऱ्याच्या खाऊगिरीला वैतागले होते. इतक्यात या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानं नागरिकांसह अनेक व्यावसायिकांनी सुटका झाली एकदा अशी भावना खाजगीत व्यक्त केली. यानंतर आता पुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या कारवाईनं पुन्हा हे लक्ष्मी दर्शनाला चटावलेले अधिकारी थांबायचं नाव काही घेत नाहीत हे मात्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता या प्रवृत्तीला समूळ नष्ट करणं आवश्यक आहे. अन्यथा एसटीला पैसे नसले तरी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या खाऊगिरीला पैसे पुरवताना गोरगरिबाला कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला आता आळा कोण घालणार? तसेच गोकुळ शिरगाव येथील कारवाई ही तर पोलीस शिपायांवरतीच झाली, पण अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताखेरीज शिपाई हे धाडस करूच शकत नाही. त्यामुळे इरड करायला चटावलेल्या अधिकाऱ्यांचं काय हा सवाल आजही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मटका, गुटखा आणि अवैध धंद्यावरती आळा घालण्यात यशस्वी ठरलेले जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता या खाऊगिरीच्या तळाशी जाणार का, की मोठ्या माशांना बाजूला करत छोटे मासे गळाला लावणार असाही सवाल आता गोकुळ शिरगाव पंचक्रोशीतील नागरिक विचारू लागलेत. त्यामुळं अहो अधिकारी महोदय, विसरलात का ती शपथ? सामान्यांच्या रक्षणासाठी तुम्ही वर्दी चढवली होती, त्यांना लुटण्यासाठी नाही. तर ही भ्रष्ट प्रवृत्ती समाजाला वाळवीसारखी पोखरतीये. शिपायांना बळीचा बकरा बनवून मूळ सूत्रधार नामानिराळे राहणार असतील तर या व्यवस्थेवरती जनतेनं विश्वास तरी कसा ठेवायचा हा सवाल आजही कायम आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.